नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 5वा. अग्निनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा दाखवलंय. तत्वान्वयाचं. तत्वे कोणती आहेत तर पंचमहाभूते त्यातली दाखवलीत आणि त्यातला समास 5वा समर्थाने दाखवलाय अग्निस्तवन निरूपण. अग्निनिरूपण. अग्निनिरूपण का दाखवलंय? अग्नीचं कार्य काय आहे हे समर्थांनी या समासामध्ये दाखवले. दोन वेळा सांगितलं समर्थांनी. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. अग्नीचं कार्य तितकंच महत्त्वाचं आहे ना. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अग्नी का दाखवलं तर समास 5वा दिलाय. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. अग्नीचं कार्य समर्थांनी दाखवलं. अग्नी ज्या प्रकारे एखादी ठिणगी ज्याप्रमाणे लागते त्याचप्रमाणे जो काय विध्वंस होतो, जो काय आगीने जळून खाक होते, त्यावेळी आगीचं कार्य समजतं. पहिले दगड मिळायचे गारगोटीचे, आता पण मिळतात. ते एकमेकांना घासून विस्तव म्हणजे आग निर्माण करायचे. आता माचीस तर आहेच, परंतु समर्थ बोलले आगीचं कार्य काय आहे? ज्याच्या मुखे भगवंत भोगता, तो ऋषीचा फळदाता, तम हिम रोग हरता, भरता विश्वाजनाचा. ज्याच्या मुखे भगवंत भोगताय, ज्याच्या मुखे भगवंताचं अखंड स्मरण आहे, तो ऋषीचा फळदाता. म्हणजे त्याच्या वाटेला अपयशी येणार नाही, आणि आलंच तर यश हा पुढे असणारच. कार्य करविता तो आहे. मी करता ऐसे म्हणशी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणसी, ते यश कीर्ती प्रताप. म्हणून समर्थांनी सांगितलं तो ऋषीचा फळदाता, तम हिम रोग हरता, भरता विश्वाजनाचा. बरोबर ना. रोग दाखवलेत ना. तम हिम रोग का दाखवले? समर्थ बोलले तापापासून सुटला. बरोबर ना. आपण बोलतो तम म्हणजे तामसी आहे, रागीट आहे. बरोबर ना. हिमरोग हरता, भरता विश्वाजनाचा. आता विश्वामध्ये पाहायला गेलं तर समर्थ बोलले प्रत्येकांचं वेगवेगळं आहे. म्हणून पुढची ओवी समर्थांनी काय दिली आहे? नाना वर्ण नाना भेद, अनेक प्रकारचे जीव मात्रांचा अभेद, अभेद आणि परम शुभ ब्रह्मादिकांशी. आता जीवमात्रांचा अभेद सांगितले. नाना वर्ण नाना भेद, अनेक प्रकारचे. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक झाले, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. आता अग्निकरिता सृष्टी चाले म्हणजे काय? सृष्टी कशावर चालते? तर अग्नीवरच. सूर्य ज्यावेळी उगवतो त्यावेळी सूर्याची जी कोवळी किरणे असतात त्यावेळी खूप छान वाटतं. परंतु जसजसा वेळ सूर्य हा डोक्यावर येतो त्यावेळी आगीसारखा तापलेला असतो. म्हणून आगीचं कार्य दाखवलं. पायाला चटके लागतात. बरोबर ना. डोक्यावर जरी छप्पर असलं तरी घामाच्या धारा कशा असतात? आगीमुळेच येतात. म्हणून सूर्याचं पण दाखवलं ना. सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, सद्गुरूंसी करावे नमस्कार,
साष्टांग व्हावे. यांना प्रत्येकाच्या वेगवेगळे काय दिलेत, क्रम दिलेत ना. त्या क्रमानुसार सर्व काय करतात, कालानुक्रमे बदलत जातात. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहाव्या झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. आता अग्नीने आलेले भूमंडळ, अग्नी म्हणजे काय, एक प्रकारचं आगच ना. लोकांस राहाव्या झाले स्थळ, काय दाखवलं समर्थांनी बघा. ज्याप्रमाणे सूर्य हा उगवतो, संध्याकाळी मावळतो. ज्यावेळी उगवतो त्याप्रमाणे भूमी हळूहळू काय करत जाते, तापत जाते. आणि संध्याकाळी मावळल्यावर भूमी थंडगार पडते. अग्नीने आलेले भूमंडळ सांगितलंय. आणि त्यामध्ये लोकांस राहाव्या झाले स्थळ. ठिकठिकाणी काय झालं, पहिले झोपड्या होत्या, बरोबर ना. पहिले बिल्डिंग नव्हत्या, पहिले कौलारू घरं होती. कौलारू घरं नंतर झाली स्लॅबची घरं, स्लॅबची नंतर परत झाले, समर्थ बोलले, इमारतीच्या इमारती, वसाहत निर्माण व्हायला लागले. परंतु समर्थ बोलले, ज्याप्रमाणे कौलारू घरात ज्यावेळी तू राहायचा, त्या पुढे पण सांगितलंय, पुढच्या ओळीमध्ये पण सांगितलंय, कौलारू घरामध्ये ज्यावेळी तू राहायचा त्यावेळी कौलं जे असायचे एक प्रकारचे, त्यामधून थंड वातावरण निर्माण व्हायचं. परंतु आता इमारती निर्माण व्हायला लागले, स्लॅब व्हायला लागले, त्यामध्ये समर्थ बोलले एक प्रकारचं काय व्हायला लागलं, अग्नीने आलेले भूमंडळ, लोकांस राहावे झाले स्थळ. बरोबर ना. म्हणजे वातावरण कसं निर्माण झालं, समर्थ बोलले, कौलारू जे घर असतं त्यामध्ये राहणीमान कसं असतं, आणि इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान पहा. गावाकडचं राहणीमान आणि शहराकडचं राहणीमान, सूर्य हा वरतीच आहे का, वेगळा नाही आहे की गावाकडे कमी आहे आणि शहरांकडे जास्त आहे, नाही. तर पृथ्वी सूर्याभोवतीच फिरते. परंतु वातावरण कसं झालंय, तर समर्थ बोलले, शहराकडचं वातावरण का खराब होतात, जास्तीत जास्त प्रदूषण का होतात, तर जास्तीत जास्त पर्यावरणाची हानी. झाडे लावा, समर्थ बोलले, झाडे लावा, झाडे जगवा. का वृक्षारोपण करावं लागतं. आणि आपल्या गावाखेड्यामध्ये समर्थ बोलले, प्रत्येक घराच्या बाजूला एक झाड असतोच. त्यामुळे थंडावा निर्माण होतो. कितीही जरी बाहेर गरम वातावरण असलं, त्या थंड हवेमध्ये ते झाड आपल्याला काय देते, सावली देते. त्या भागाची भूमी काय होते, थंड होते ना. म्हणून समर्थ बोलले, अग्नीने आलेले भूमंडळ पूर्ण आगीने वापलेलं आहे, परंतु लोकांस राहाव्या झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. आता पुढची ओवी आपल्यासाठीच आहे. पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जनी, अग्निकरिता भोजनी रुची येते. याचा संबंध आणि आगीचा संबंध आहे का, तर आहेच. भूक लागल्यावर आपण बोलतो, अरे पोटात आग झाली, मला भूक लागली. म्हणजे समर्थ बोलले, पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जनी, अग्निकरिता भोजनी रुची येते. काय समर्थ बोलले, पोटामध्ये काहीच नसेल, मन स्थिर राहत नाहीये. ज्यावेळी आपण खातो त्यावेळी मनाला शांत वाटते, मन शांतपणे आपल्याला कार्य करून देते. जर तुम्ही खाल्लं नाही तर तुमच्या त्या कार्यामध्ये हा अडथळा निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलं, पोटामध्ये जठराग्नी. कशी व्यवस्था करून ठेवली असेल समर्थांनी, बरोबर ना. काय आहे म्हणजे आपल्याला, आपण जे अन्न खातो त्याचं रक्त होतं. समर्थ बोलले, कसं होत असेल ना, त्याचा तोची जाणीव. म्हणून समर्थ बोलले,
पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जनी, अग्निकरिता भोजनी रुचेती. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्ण राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती. अग्नीचा कार्य समर्थांनी दाखवलंच. ज्याप्रमाणे 3 ऋतू असतात, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. हिवाळ्यामध्ये समर्थांनी दाखवलं थंडीमध्ये आपण शेकोटी लावतो, बरोबर ना. कोठून तरी आपण गवत आणतो, पेंडा आणतो आणि जाळतो. म्हणजे समर्थ बोलले त्या ठिकाणी आपण जे जाळतो त्या ठिकाणी आपण शेकोट्या करतो, परंतु तो भाग तेवढाच फक्त गरम होतो. जेवढे आपण जाळू तेवढाच भाग तो फक्त गरम होतो, बाकीची भूमी थंडगार असते. परंतु सूर्याची किरणे ज्यावेळी पृथ्वी तलावर येतात त्यावेळी समर्थ बोलले पूर्ण हा भाग काय होतं, भूमंडळ काय होतं, तापलेला असतो. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांशी. बरोबर आहे, आधी अग्नी मंद होतोच ना. म्हणजे सूर्याचं उदाहरण दिलं समर्थांनी आपल्याला समजायला, म्हणून समर्थांनी आधी अग्नी मंदच होतो. सूर्य उगवण्यापूर्वीच जी किरणे येतात ती चटके देणारी नसतात, तर ते आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात. नंतर जे काही असतात त्यावेळी आपण बाहेर पडू दुपारच्या उन्हामध्ये, त्यावेळी पायाला चटके बसतात, घामाच्या धारा येतात, त्यावेळी काय लागतं, पाण्याची चाहूल लागते, तहान लागते, शरीरामध्ये पाणी आपल्या कमी होतो. पाणी नसेल तर पुन्हा आपण काय करतो, अग्नी होते, आग होते. म्हणून पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे. म्हणून समर्थांनी पाण्याचं कसं उदाहरण दिलं ना, तुझ्या शरीरामध्ये जरी पाणी असलं तरी तुला नेणारं कोण आहे, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले काय दिलं ओबीमध्ये पुढच्या, असता अग्नीचे बळ, बळ कोणाचं दाखवले, अग्नीचं. शत्रू जिंके तात्काळ, अग्नी असे तावत काळ जिने आहे. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिषमध्ये. आता नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिषमध्ये. आता बघा, सूर्य सकळांहून विशेष दिलं समर्थांनी उत्तमाची ओवी. सूर्य सकळांहून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रकाश, रात्रभागी लोकाग्नीसह सहाय्य करते. उत्तमाची ओवी दिली. काय दिली असेल समर्थ, सूर्य सकळांहून विशेष. सूर्य ज्यावेळी उगवतो, पुन्हा एकदा समर्थांनी सूर्याचंच का दाखवलं, कारण पृथ्वी तलावर काय होतो, सर्वत्र उजेड पसरतो. सूर्या उपरी अग्निप्रकाश, रात्रभागी लोकाग्नीसह सहाय्य करीत. पूर्वीच्या काळी समर्थ बोलले लाईटा नव्हत्या, वीज नव्हती, त्यावेळी अंधारामध्ये समर्थ बोलले लोक घरावर पडायची कोणत्याही कार्यामध्ये. समर्थ बोलले दिवाबत्ती, रॉकेलची बत्ती किंवा ते समर्थ बोलले काहीकांच्या घरात पहिले तर समर्थ बोलले छोटे छोटे बत्त्या होत्या रॉकेलच्या, आपल्या वाडवडिलांना माहिती असतील. ते घेऊन समर्थ बोलले पूर्वीच्या काळी अभ्यास करत असत. कधी सूर्य उजाडतोय याची वाट पाहत असत लोक. सर्वत्र चांदण्याने पसरलेली समर्थ बोलतात हा आकाश, आणि आकाशाच्या खाली आपण राहत असत. त्यावेळी कुठे ना कुठेतरी समर्थ बोले एक बल्ब पेटायचा आणि असं दिसायचे की तिथे एखादं गाव आहे आणि एखादं घर आहे.
पहिल्याच्या काळी जे समर्थ बोलले, युद्ध जे व्हायचे हे रात्रीच्या वेळीच. का? समर्थ बोलले, ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी सर्वत्र उजेड पसरतो. आता प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट, बल्ब, इन्व्हर्टर, जनरेटर, प्रत्येक सुविधा झालेली आहे. काळ जसा बदलत चाललाय तसं प्रत्येकाच्या घरात एक एक काय सिस्टम बदलत चालली. म्हणून पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. का समर्थ बोलले? अत्यंज गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गुही पवित्र झाला वैश्वानर. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग, अग्नितृप्त होता मग सुप्रसन्न. देव दानव मानव, अग्निकरिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव, अग्नी आहे उत्तमची उभी दिली. देव, दानव आणि मानव. देव पण पृथ्वी तलावर, मानव पण आणि दानव पण. तिघांनाही अग्निकरिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव, अग्नी. लग्ने करीती थोर थोर. बघा लग्नाचा प्रकार दाखवला. नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती. आत्ताच्या काळी काय चाललंय? दारू नाही तर लग्न नाही. बरोबर ना? लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती. का समर्थ बोलले? प्रत्येकाच्या शरीराला काय हानी पोचवणारी आहे ना, एक प्रकारचं व्यसन आहे. त्या व्यसनापासून समर्थने आपल्याला अलिप्त केलं. दारूची बॉटल समर्थ बोलले आपल्याकडे येत नाही, तर आपला मनुष्य, आपला देह तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचतो. कोण नेणार आहे? ते 8 विषय, जास्त कोणी नेत नाही. 8 विषय म्हणजे कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. 8 विषय तुझे मनाकडे आकसले, त्या मनाकडे धावले, तर तुझा मित्र तुला बोलवणार, त्या मित्रासोबत तू जाणार आणि तिथे तू काय करणार? धिंगाणा करणार. लग्न करी ती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती. काय आहे तिथे? समर्थ बोलले प्रकार कुठला दाखवलाय? जाताना कसं जावं? विवेक सहित. म्हणून पुढची ओवी दिली. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वणणी करते. पूर्वीच्या काळी पण लोक आजारी पडायचे, पण एवढं समर्थ बोलले एवढे आजार नव्हते. आता खूप काही समर्थ बोलले आजार आलेत. बरोबर ना? पूर्वीच्या काळी डॉक्टर सुद्धा नव्हते, घरगुती औषध. बरोबर ना? आयुर्वेदिक, निसर्गोपचारिक. डोंगरामध्ये, जंगलामध्ये त्यांची पूड करून त्या झाडांची, पानांची, म्हणजे प्रत्येक वेळी औषधी वनस्पती म्हणून उपयोगी पडायची. आता एवढ्या गोळ्या उपलब्ध झाल्यात तरी समर्थ बोलते फरक नाही. म्हणजे विचार करा, कमकुवत कोण होत चाललाय? तर देह का होत चाललाय? कारण समर्थ बोलले तुझा देह का होत चाललाय? आतून नासत चाललाय. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. नाशिवंत देह आहे ना. आता आपण आहेत, पण पुढे काय आहे? नाशिवंतच आहे. आपल्याला काय घेऊन जायचं आहे? सुखाची पावती म्हणून काय चाललंय आपल्याकडे? ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं ठेवलंय. तिथे आपल्याला उभं राहायचं. म्हणून समर्थाने सांगितलं, ब्राह्मणास तनु म्हणू, सूर्यदेव हुता शणू, एतद्विषयी अनुमानू काहीच नाही. लग्नामध्ये सुद्धा काय होतं? अग्नीचं कार्य आहे.
7 फेऱ्या मारतात त्यावेळी अग्नी साक्ष आहे ना. अग्नीचं कार्य काय आहे, बरोबर ना. म्हणून समर्थ लोकांमध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू, भूगोलाबाहेर आवरणा नळू, शिव नेत्री विद्युलता. म्हणजे विचार करा, लोकांमध्ये काय जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू. बघा सागरांमध्ये ज्याप्रमाणे लाटा येतात आणि आपला देह काय चाललं, समोर जात चाललाय, पाणी डोक्याच्या वरून चाललंय, लाटा येत आहेत. ज्यावेळी लाटा येतात त्यावेळी आपल्या पोटामध्ये काय होतं, गोळा तयार होतो. अरे आता बुडलोच. समर्थ बोलले लहरी आहेत, लाटा आहेत, कुठपर्यंत जायचं आहे, बरोबर ना. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्टमतनी प्रगटतो चकमकीने. अग्नी सकाळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होय, आज्ञासर्पे दग्ध होय हिरी कंदरे. म्हणून समर्थाने सांगितलं, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसे वर्तन करू नका. अग्निकरिता नाना अपाये, काय दाखवलंय, अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विने सकळ होय निरर्थक. पूर्वीच्या काळी समर्थ बोलले चुलीवरचं जेवण होतं, आता गॅस शेगडी सर्वत्र उपलब्ध झाले. परंतु समर्थ बोलले टेस्ट कोणाला आहे, चव कशाला आहे. तर चुलीवरचं जे जेवण असतं ना त्याला समर्थ बोलले खूप काही टेस्ट असते. का समर्थ बोलले, का बोलले समर्थ, मेहनत लागायची, कष्ट करायचे. चुलीवरती जेवण बनवताना समर्थ बोलले ते नळी घेऊन फुका मारायच्या म्हणजे काय, सामर्थ्य कोणाचं आहे. पूर्णपणे देह त्या चुलीजवळ बसायचा. म्हणजे विचार करा, जेवण होतपर्यंत तर चुलीजवळ बसायचं आणि जेवण तयार झालं की चूल बंद करून कुठे कार्य करायचं असेल तिथं जायचं. परंतु आता गॅस शेगडी आल्या, समर्थ बोलले कुकर्स आले. आता कुकरच्या 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या झाल्या की जेवण झालं, गॅस चालू झाला, हा TV पाहत बसला देह. म्हणून समर्थ बोलले काहीच नाही, देहाची किंमत कुठे आहे. म्हणून पहिले लोक आजारी का पडत नसत, कष्ट कुठे करत असत. पहिलेतले लोक 90-100 गाठतायत आणि आत्ताची तरुण वयात जात आहेत. हेच समर्थ बोलले ना, सामर्थ्य कोणाकडे पहिलं होतं, आता पण तेवढंच सामर्थ्य, परंतु आपला देह कुठे चाललाय, बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. कोणाला लागेल, कोणाच्या मनाला लागेल असं कोणीही बोलू नका. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, भूमंडळी लहान थोर, सकळांचा वन्नीचा आधार, अग्निसुखे परमेश्वर संतुष्ट होय. भूमंडळी लहान थोर आहेत म्हणजे काय सांगितलं, लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत. सकळांचा वन्नीचा आधार कोणाचा आहे, तर अग्नीचा आहे. अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय, समाधान का ते सज्जनाचे योग्य. म्हणून समर्थाने सांगितले ऐसा अग्नीचा महिमा, बोलीजे तितुकी उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नी पुरुषाचा. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. जीत असता सुखी करी, जिवंतपणे काय करतो, सुखी आहोत ना, समाधानी आहोत. त्या अग्नीमध्ये आपण ते बोट आपण लावतो जाणून बुजून. समर्थ बोलले बघा, लहान मुलगा त्याला कितीही सांगितलं तरी तो बोटाला चटके लागले तरी आपण काय करतो, त्याला बाजूला करतो, अरे चटका लागेल. परंतु तो लहान मुलगा त्या आगीकडे जातो आणि बोट लावतोच. त्यावेळी चटका लागतो, त्यावेळी तो बाजूला सरतो. किती सांगितलं तरी तो लहान मुलगा ऐकत नाही. त्यावेळी त्याला आनंद व्यक्त होते ना, जीत असतं. परंतु मेल्या प्रेत भस्म करी, मेल्यावर बघा समर्थ बोलले लाकडं ठेवतात आणि पेटवतात, जाळवतात ना. मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून तिथे पण अग्नीचंच कार्य आले ना, अग्नीचंच कार्य आहे ना. समर्थ बोलले
समास अग्नीचंच आहे, अग्नी निरूपण आहे. परंतु समर्थ बोले सकळ सृष्टींचा संहार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. ब्रह्मा विष्णू आणि महेश सकळ सृष्टींचा संहार. प्रलय करी वैश्वानर, वैष्णवावरे पदार्थ मात्र काहीच उरेना. काय उरलं तुझ्याकडे? जन्माला आलास, मरण पावलंस, काय केलंस हे महत्वाचं. जगण्यापासून मृत्यूपर्यंत, जगणे आणि मृत्यू याच्यामध्ये जे काही आयुष्य जगलायस तेच आपल्याला न्यायचं आहे. किती संपत्ती आहे, किती गाडी आहेत, किती बंगले आहेत, नाही. जमा नावे शून्य. नाना होम उदंड करती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. म्हणून समर्थ बोलले, आपण एखादं नवीन घर घेतलं, घराची गृहशांती, वास्तुशांती, समर्थ बोलले पूजा अर्चा आपण करतो, त्यावेळी होम हवन करतो. समर्थ बोलले बरोबर ना. काही ठिकाणी चालतं, विटा नारळ त्यामध्ये समर्थ बोलले अग्नी लावतात. त्यामध्ये सुद्धा काय करतात, एखाद्या पूजेला आपण पाहत असतो की समर्थ बोलतात की त्यामध्ये सुद्धा अग्नीचाच प्रकार आलाय, अग्नीच लागते म्हणून अग्नीचा कार्य दाखवलं. नाना क्षेत्री दीप जळते. आपण एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो, आपण देवासमोर दीप लावतो, दिवा लावतो, तेव्हा अग्नीचंच कार्य आहे ना, आगीचंच कार्य आहे. देवापासी दीपाराधने नीलांजने, देव ओवाळीचे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. निरंजन धूपबत्ती म्हणजे अगरबत्ती आणि घंटा. ज्यावेळी आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळी अगरबत्ती धूपबत्ती जे काही आपण निरंजनावर किंवा दिवा जो असतो त्यावर आपण पेटवतो आणि आपण काय करतो, आरती करत असतो. दीपाराधने निलांजने, देव ओवाळी जे जने, ओवाळतो ना, खरे खोटे निवडणे दिव्य होता. अष्टदा प्रकृती, आता अष्टदा प्रकृती, आता परत 8 विकार. अष्टदा प्रकृती लोकतिन्नी, सकळ व्यापून राहिला वन्नी, अगाध महिमा वदिनी, किती म्हणूनी बोलावा. चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरे सप्त हात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ, प्रचिती विन. म्हणून समर्थ बोले प्रचिती विन बैसोची नाही. जिथे जिथे सामर्थ्य असेल तिथे तिथे आपला देह जाणं योग्यच आहे. जो परंतु जायचं असेल तर विवेकसहित समर्थ बोलले जा. ऐसा वन्नी उष्ण मूर्ती, तोमी बोलिला यथामती, न्यूनपूर्ण क्षमा श्रुती केले पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अग्निनिरूपन्ना समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.